आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी। मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातंय असं अजित पवारांनी म्हटलंय। पार्थ पवार व्यवहार प्रकरणाबाबत मला काहीच माहिती नव्हतं, म्हणून मी माहिती घेऊन सांगतो असं म्हणालो। असं अजित पवारांनी म्हटलंय। मी सकाळी 6ला उठतो आणि रात्री 10-11ला घरी येतो असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं। आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली। मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं। मी म्हटलं माहिती घेऊन सांगतो। आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही? अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातो, त्याच्यामुळे मला नाही माहिती। नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही। 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही। महत्त्वाची बातमी। अंबादास दानवेंनी सुप्रिया सुळेंच्या पार्थविषयीच्या भूमिकेवर टीका केलेली आहे। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नव्हतं असं अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे। अंबादास दानवेंनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात। त्यांनी असं म्हटलंय की सुप्रिया सुळेंची पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील पार्थ पवार यांच्याविषयीची कमेंट वाचण्यात आली। पार्थ पवार काही चुकला नाहीये आणि मी त्याविषयी त्याला बोलले आहे। तो मला म्हणालाय की आत्या, मी काही चुकीचं केलं नाही। मुळात एका रात्रीमध्ये 1800 कोटींची जमीन गिळंकृत करून हा काही तुमचा कौटुंबिक विषय नाही, तर सार्वजनिक विषय आहे आणि सुप्रियाताईंची ही कमेंट राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नव्हती। बैलगाडा शर्यतीचा मानकरी ठरला आहे। हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीनं शर्यतीचं मैदान मारलंय। हेलिकॉप्टर बैजा ब्रेकफेल श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे मानकरी ठरलेले आहेत। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। चंद्रहार पाटलांनी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। या बैलगाडा शर्यतीचं आता मानकरी ठरलेले आहेत। हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीनं शर्यतीचं मैदान मारलंय। हेलिकॉप्टर बैजा ब्रेकफेल श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे मानकरी ठरलेले आहेत। या बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली आहे।